मित्रांनो, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आधी चॅनेलला सबस्क्राईब करा. नाही नाही नग, सोड मला. वाचवा वाचवा, अरे कुणीतरी वाचवा. त्या भयाण जंगलातील शांतता भंग करत एक आर्त किंकाळी ऐकायला आली. सोसाट्याच्या वाऱ्यासह झाडे हलू लागली. घुबडांचा चित्कार सुरू झाला. कोल्ह्यांची कोल्हेकुई चालू झाली. एक अकराळ विकराळ रूप धारण केलेली आकृती त्या विहिरीतून वर आली. तसा थपकन आवाज झाला आणि संपूर्ण जंगलात पुन्हा एकदा जीभघेणी शांतता पसरली. विन्या साधारण 23 ते 24 वर्षांचा तरुण. वयाच्या 9व्या वर्षी आईवडील सोडून गेले. आईवडिलांची काही माया मिळाली नाही. बेरोजगारीमुळे कामधंदा नव्हता. मिळेल ते काम करून पोट भरून आपलं आयुष्य रटत होता. कामधंदा नाही म्हणून कोण पोरगी देत नव्हतं. त्याच्या आयुष्यालाच तो कंटाळला होता. गावची काही दुष्ट ढोंगी लोक त्याच्या या परिस्थितीचा फायदा घेऊन त्याला फसवत होते. त्याच्याकडून काम करून घेत होते, मात्र पैसे द्यायच्या वेळी हात वर करत होते. दुपारी विन्या घरात बसल्या बसल्या घड्याळातल्या काट्याकडे बघत विचारचक्रात हरवून गेला होता. किती बी प्रामाणिकपणे पैसा कमवा, साला आयुष्यच बेकार आहे, मनातच म्हणत त्याने एक सुस्कारा सोडला. खायला घरात काहीच नव्हतं. त्याने खिशात हात घातला. परत त्याची अस्वस्थता वाढत गेली. कसल्याशा आवाजाने त्याचं लक्ष गेलं तसा तो ताडकन उठून बसला. घराच्या मागून कोणीतरी बोलत होतं. विन्या सावध झाला. तो कान टवकारून ऐकू लागला. अरे लवकरात लवकर माणूस शोधाया पाहिजे, नाहीतर आपल्या हाताला काय बी गावायचं नाही बघ श्याम्या, विकास म्हणाला. अरे पर त्यासाठी कुणीतरी गावाया पाहिजे नव, श्याम म्हणाला. बघू कोण तर असेलच की ज्याला पैशाची नड असेल. अरे पर कोण कशाला आपला जीव दिल अशा पायी, श्याम म्हणाला. तसं विन्या ताडकन उठून बसला. मागचा पुढचा विचार न करता तो सरळ मागं गेला आणि त्यानं त्यांना बघितलं. त्याला तिथं बघून त्या दोघांना घाम फुटला. ते तिथून पळ काढणार तितक्यात म्या तयार हाय, फक्त पैशाला गद्दारी नाही करायची. पर काम काय हाय. मन्याच्या अशा बोलण्याने दोघेही थक्क झाले, कारण त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं विन्या हे काम करेल म्हणून. बघ नंतर माघार नाही घ्यायची. विन्यानं होकारार्थी मान डोलावली. तसं श्याम्या पुढं सांगू लागला. विन्या, तुला जंगलातल्या त्या विहिरीकडे जाऊन त्यात एक नारळ आणि बाटली टाकून द्यायची हाय, ते बी अमावस्येच्या राती. बोल, हायस तयार. हे ऐकून मन्या अंगाला झटका बसावा आणि शॉक लागावा तसा हादरला. त्याला समजलं होतं काल रात्रीच मळण गावातून म्हातबा गायब झाला होता आणि त्या भुताटकीच्या जंगलातून रात्री आवाज येत होते. त्याच्या सर्वांगाला घाम फुटला, पण लगेचच तो सावरला. त्याच्या डोक्यात फक्त परिस्थितीचा विचार होता. परिस्थितीपुढं तो हतबल झालेला. खायला अन्न नव्हतं आणि सुखी संसार करायला बायको नाही, पण या सर्वांसाठी त्याला हवा होता तो पैसा. त्याने लगेचच होकार दिला. हे ऐकून ते दोघेही खुश झाले. त्यांनी त्याला काम कसं करायचं ते समजावून सांगितलं आणि ते पैसे देऊन निघून गेले. इकडं विन्याला मात्र आता भीती वाटू लागली, कारण त्या जंगलाच्या वाटेने देखील आजपर्यंत कोणीही रात्री काय दिवसासुद्धा गेलं नव्हतं आणि जायची वेळ आलीच तरी त्यांच्या काळजाचा ठोका चुकत होता. आणखीन 3 दिवसांनी अमावस्या होती. विन्या मनातच घाबरून गेला होता. त्याचं एक मन त्याला म्हणत होतं तिथं गेलेला एकही माणूस परतलेला नाही, अजूनही वेळ गेलेली नाही, माघार घे. लगेच दुसरं मन त्याचं बोलणं खोडून काढत त्याला बजावत होता. तुला पैशांची गरज आहे, तुला हे केलंच पाहिजे. द्विधा मनस्थितीतच कसेबसे दिवस निघून गेले. अमावस्येच्या रात्री मन्या निघाला एकटाच त्या जंगलातल्या अमानवीय आकृतीसोबत लढायला. त्या भयाण जंगलात तो जीवघेणा अंधार, ती शांतता
आपापलं अस्तित्व सिद्ध करत होते. त्यानं जसं पाऊल त्या जंगलात ठेवलं तसं तसं हवेत गारठा वाढू लागला. झाडावरचं घुबड त्याच्याकडे नजर रोखून बघू लागलं. क्षणात त्याच्या अंगाला एक थंडगार हवा स्पर्श करून गेली. तसा तो भानावर आला आणि पुढे चालू लागला. तो जसं जसं आत जात होता तसं त्याच्या मनात भीती अधिकच दाटून येत होती. आता फक्त जरासं अंतर, नंतर इथल्या वाऱ्याला बी थांबायचं नाही, असा विचार करत मन्या एक एक पाऊल पुढे टाकतच होता की तितक्यात मागून झाडाच्या पानांची सळसळ त्याला ऐकायला आली. एक विरळ आकृतीच्या हसण्याचा आवाज ऐकायला आला. त्याने मागून घरकन वळून बघितलं. त्याच्या तोंडातली किंकाळी आतल्या आतच विरून गेली आणि समोरचं दृश्य बघून तो जागीच खिळला. एक पांढरट आकृती त्याच्याकडे बघून दात विचकत एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत खिदळत होती. मधूनच झाडावरून उलटं चालत जाऊन खाली झेप घेत होती. तिचं ते रूप बघून ऐन गार वाऱ्यात त्याला घाम फुटला. कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्याचं सर्वांग घामाने निथळलं. त्याची बंडी घामामुळे त्याच्या छातीला घट्ट चिटकली होती. बस आता कधी एकदा हिच्या जबड्यात जाऊ आणि ती आपले काकडीसारखे तुकडे करून कधी एकदाची खाईल याची तो वाट बघू लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं की त्याच्या पाठीवर एखाद्या गार हाताचा स्पर्श झाला. त्यानं मागं वळून बघितलं तर मागे कोणीच नव्हतं. त्याने रोखून धरलेला श्वास क्षणात मोकळा झाला. तो पळतच त्या विहिरीकडे जाऊ लागला. आपण जे बघितलं यावर त्याचा अजून देखील विश्वास बसत नव्हता. पण डोळ्याने बघितलं होतं आणि मेंदू ते स्वीकारायला त्याला भाग पाडत होता. त्याच्या डोक्यात मन आणि मेंदू यांचं द्वंद्व सुरू होतं. त्या गडबडीत त्याची बाटली खाली पडली आणि घरंगळत जाऊन एका झाडाजवळच्या झुडपात गुडूप झाली. बहुतेक आज नियतीने देखील मन्यासोबत एक क्रूर खेळ खेळायचं ठरवलं होतं. तो त्या झाडाकडे बघतच त्या अंधारात डोळे बारीक करून हळूहळू पुढे जाऊ लागला आणि कशात तरी पाय अडकून धपकन खाली पडला. त्याच्या त्या तशाच अवस्थेत ती आकृती त्याला खेचून नेऊ लागली. जीवाच्या आकांताने ओरडायचा त्याने निष्फळ प्रयत्न केला, पण तो शेवटी व्यर्थच ठरला. त्या भावनाविहीन आकृतीसोबत झटापट करण्यात, त्याच्या आकांताने ओरडण्यात कोणीही त्याची साथ द्यायला तिथं उपस्थित नव्हतं. त्याला स्वतःला आता कळून चुकलं की आता त्याचं मरण जवळ आलंय. ओरडून दमून त्या काटेरी झाडाझुडपातून फरफटत जाऊन मन्या बेशुद्ध झाला. साधारण मध्यरात्रीचा 1:30 वाजला असेल. डोळे किलकिले करून तो स्पष्ट बघायचा प्रयत्न करू लागला. त्याने अंग झटकून उठायचा प्रयत्न केला, पण त्याची बंडी आणि धोतर फाटून चिंध्या झाल्या होत्या. त्यातून वाळलेले रक्त दिसत होते. त्याला पालापाचोळा चिटकल्यामुळे ते आता चरचरत होतं. मन्या मोठ्या कष्टानं उठला आणि बघू लागला. त्याच्या डाव्या हाताच्या भिंतीला टेकून तो उभा राहिला होता आणि शेजारची भिंत नसून विहिरीचा कठडा आहे हे समजताच तो हादरून गेला. भीतीनं तो 4 पावलं मागं झाला आणि झाडाला जाऊन थटला. तसं त्याच्या काहीतरी लक्षात आलं म्हणून तो कमरेला बांधलेल्या बाटलीला शोधू लागला आणि त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्या झटपटीत त्याची बाटली पडली होती. वाऱ्याच्या वेगाने क्षणाचाही विलंब न करता तो धावत सुटला. वाट मिळेल तिकडे, पाय जिथं वळतील त्या दिशेने तो पळू लागला. एव्हाना मध्यरात्रीचे 2 वाजत आलेले. घशाला कोरड पडली होती. घामानं अंग भिजलं होतं. मनात जगू की नाही याची शाश्वती नव्हती आणि हा बाटलीच्या शोधात होता. तो एके ठिकाणी बसला आणि धापा टाकू लागला. मनात देवाचा धावा चालू केला. आता काय बी होऊ दे, मी आहे करूनच जाणार, आत्मविश्वासाने म्हणाला आणि उठायला गेला. तसं त्याच्या उजव्या हाताच्या तळ्यात काहीतरी घुसलं. अगं आई ग, नकळत त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले आणि त्या हातातून रक्ताचे थेंब खाली टपकू लागले. त्याच्या नकळत
त्याच्या शरीरावर 2 डोळे रोखून बघत असलेल्या त्या आकृतीच्या चेहऱ्यावर किंचित हसू आलं. मन्या तसाच उठला आणि स्वतःच्या बंडीचं कापड फाडून त्यावर बांधू लागला आणि पुढे चालू लागला. वायुवेगाने भिरभिरत ती आकृती मन्याचं रक्त ज्या ठिकाणी पडलं होतं त्या ठिकाणी चित्कारत आली आणि आपल्या जिभेने त्या रक्ताला जमिनीवरून नाहीसं केलं. सावध असलेला मन्या तिथून धावत सुटला. तसं ती आकृती त्याच्या मागे झाडातून उडत येऊ लागली. मन्यानं एकदा मागे वळून बघितलं आणि पहिल्या भेटीत ती आकृती जितकी भयानक दिसत होती त्याच्या कितीतरी पटीनं ती हिंस्र दिसत होती. डोळ्याच्या जागी फक्त खोबणीच दिसत होती. चेहऱ्यावर तर मांसाचा मागमूसही दिसत नव्हता. बहुतेक जिवंत असताना तिचं शरीर जळलं असावं म्हणून अंगातून मांस लोंबकळत असल्यासारखं खाली आलेलं. कोणीतरी पायाला साखळदंडाने बांधून ठेवलंय असं वाटू लागलं आणि त्याला कळायच्या आतच ती आकृती त्याला घेऊन वाऱ्यावर उडू लागली. तोंडावर गार वाऱ्याचा तडाखा बसत असल्यामुळे त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. झाडाच्या फांद्यांचे फटके बसू लागले आणि त्याच्या दंडात घट्ट रुतवलेला हात बघून तो गर्भगळीत झाला. ती आकृती त्याला घेऊन त्या विहिरीजवळ आली. विहिरीजवळ त्याचाच मित्र किसन दारू पिऊन तिथं आडवा पडलेला. हातात दारूची बाटली आणि धोतर कायम मळलेलं. अशा अवस्थेत त्याला कोणीही हा किसन आहे हे ओळखलं असतं. आणखीन 3-4 जण तिथे त्याला दिसले पण ते चेहरे ओळखीचे वाटत नव्हते. मन्याकडे बघत ती आकृती त्यातल्याच एका शरीराजवळ गेली. तिच्या तोंडातून टपकणारी लाळ त्याच्या भुकेची तीव्रता दाखवत होती. तशी त्या आकृतीने विहिरीच्या कठड्यावर बसून आपल्या दोन्ही हातांनी त्या माणसाच्या शरीराला आपल्या मांडीवर घेतलं आणि क्षणात त्याचं मुंडकं आणि गळा वेगळं केलं. हे दृश्य बघून आपलं हृदय क्षणभर बंद पडल्यासारखं त्याला वाटू लागलं. डोळ्याची उघडझाप करेपर्यंत ती आकृती त्या माणसावर तुटून पडली होती. आपल्या तीक्ष्ण नखांनी तिने त्या माणसाचं पोट फाडलं आणि हावरटासारखं त्या निष्पाप जीवाचं मांस खाऊ लागली. हे बघून मन्या जागीच कोसळला. सुमारे मध्यरात्री 3:30 वाजता मन्याला जाग आली. त्याने आपल्या आजूबाजूला बघितलं पण तिथे काही घडलंच नाही असं वातावरण होतं. पण तो त्या विहिरीजवळ नव्हताच. तसं त्याने आपल्या अंगाला हातापायाला हात लावून बघितलं. आपण जिवंत आहोत, सुखरूप आहोत हे बघूनच त्याच्या जीवात जीव आला. आता क्षणभरही थांबून चालणार नव्हतं हे त्याला माहीत होतं. म्हणून तो जितकं शक्य होईल तितकं जलद चालण्याचा, थोडक्यात पळायचा प्रयत्न करत होता. पण अंग पूर्ण ठसठसत होतं. अंगाला वारा झोंबून जखम आणखीनच दुखत होती. तो गावाच्या दिशेने निघाला. एव्हाना बऱ्यापैकी तांबडं फुटलं होतं. जाताना त्याला ती विहीर दिसली. तशी त्याला तिकडे जाऊन पाहायची इच्छा झाली. कालसारखंच आता पण तिथं काय घडलं असेल काय हा विचार करतच तो त्या विहिरीजवळ आला. इथं आपण आधी आलो होतो आणि त्यावेळी जे काही पाहिलं होतं आणि ते खरं होतं यावर त्याला शंकाच आली. कारण आता तिथं काही घडलंच नाही असं दिसत होतं. सगळं पूर्ववत झालं होतं. तो विहिरीजवळ गेला आणि त्यानं थोडं पुढं झुकून आत बघितलं तर कोणाचा तरी मृतदेह आतल्या हिरव्या पाण्यावर तरंगत होता. तो किसन नसावा बस एवढं वाटून उत्सुकता आणि भीतीपोटी त्यानं लगेचच विहिरीजवळची दगडं एकत्र केली आणि विहिरीत एक एक करून फेकली. तसं तो मृतदेह तरंगत तरंगत विहिरीच्या पाण्याच्या काठाला लागला. त्यानं आत डोकावून बघितलं आणि त्याचे डोळेच विस्फारले. कारण तो त्याचा स्वतःचा मृतदेह होता.